फूड अँड ट्रॅव्हल्स विथ दिवसे पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही निघालेलो आहोत फिरायला. तर कुठं चाललो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल. इकडे बघ, पुढं काय काय गमती होतात प्रवासामध्ये हेही तुम्हाला दिसेल. तर चला जाऊया. पावसामुळे हिरवीगार झालेली निसर्ग सौंदर्य आजूबाजूच्या पुढचं तुम्ही बघताय. राशीचं रथ आहे. रथाची सुरुवात या ठिकाणी पाळणं वगैरे आलेलं आहेत. बुधवारी राशीनगावचा रथ, शाळेतील मुली त्या पाळण्याचा आनंद घेताना तुमच्या लक्षात येईल. कुठं चाललोय आज आम्ही फिरायला. सुट्टीचा दिवस आहे आमचा. ध्येय करिअर अकॅडमीचे विद्यार्थी PSI विशाल शिंदे यांची लावलेला बॅनर बघा. जाता जाता म्हटलं बायकोचे 3000 जमा झाले का बघू लाडक्या बहिणीचे, म्हणून युनियन बँकेमध्ये थांबलेलो. ATM मध्ये पण बाजार दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी होती. ATM मध्ये जाऊन चेक करून पाहिलं तर काय मोदीने लाडक्या बहिणीचं पैसे पाठवलेलं नव्हतं. बायको नाराज झाली. आता काय करता, चला पुढं जाऊ. मस्तपैकी मोटरसायकल हिरवीगार शेतकऱ्याची मका. यंदा पाऊस भरपूर पडलेला आहे. हॅलो, रेकॉर्ड एवढंच कसं काय झालं ना, जास्त रेकॉर्डिंग का व्हायला. रस्त्याच्या कडेला हिरवीगार चिंचांची बाग पाहिल्यानंतर या बागेत जाऊन रील्स काढायचा मोह आवरला नाही आणि मग आम्ही उतरून त्या बागेमध्ये गेलो. हिरवीगार चिंचेची बाग. आणि या ठिकाणी आम्ही दोघा नवरा बायकोनी मस्तपैकी एक रील बनवली आणि इंस्टाग्रामवर तुम्ही ती पाहू शकता. मस्तपैकी ते आलेलं आहे. हिरवीगार असा आजूबाजूचा मोसम. बायको तर बोलतीच बुटकी पण खुश झाली. सुंदर असा मनमोहक निसर्गरम्य परिसर पाहून सगळा आमचा कंठाळा दूर झाला. चिंचेच्या बागेमध्ये 5-10 मिनिटं या ठिकाणी रील शूट केली आणि रील शूट झाल्यानंतर पुन्हा आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की यांचा कॅमेरामॅन कोण आहे, तर आमचा कॅमेरामॅन आहे आमचं छोटं पिल्लू सोहम. एकदम हुशार, आता 4थीत शिकणारा पण एकदम हुशार. एवढा मस्तपैकी शूट करतो तो, त्याला काही सांगायची गरज पडत नाही. तर रील शूट झाल्यानंतर आम्ही चाललो पुढं लागलं आम्हाला निसर्ग हॉटेल. या ठिकाणी म्हटलं काहीतरी थंड घ्यावा आणि नंतर, कारण ऊन खूप चमकत होतं. या हॉटेलवर आम्ही या ठिकाणी थांबलो. नंतर आमचा मोठा मुलगा मला थंड काहीतरी घेऊन येतो आणि तो जाऊन त्याने मस्तपैकी आमच्यासाठी त्याच्यासाठी स्प्राईट आणि आमच्यासाठी फंटे 2 घेऊन आला. तो बारकाकडे आमचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता. त्याला सांगायची गरज नाही, पिल्लू लय हुशार आहे आमचं बारक. मस्तपैकी व्हिडिओ रेकॉर्डिंग करता, आम्हाला दुसऱ्या कोणाला सांगायची गरज पडत नाही. 1 किलो फंटा घेत आहे, 1 किलो व्हिडिओ रेकॉर्डिंग करताय. आम्ही बाहेर बसलोय गाडी मस्तपैकी लात मारून तिथं पाणी कडे. असे आमचे 2 पिल्ले आहेत.
तर शौर्य घंटा आणि स्प्राईट घेऊन आला. त्याचा आस्वाद घेतला. शौर्य जरा व्हिडिओमध्ये यायला नको, लास्ट मोमेंट माझी शूटिंग नगरी आता बारका पोरगा बायको शूटिंग करत आहे. जेवण खूप मस्त भेटतं. परत येताना म्हणजे जेवण करून जावं अशा पद्धतीने पुन्हा निघालो गणपतीकडे सिगेसाठी. रोड पण छान झालेला आहे, सिमेंट रोड. तुमच्या खेट्यावरचं हिरवं वाडाचं झाड पाहिल्यानंतर चला जाऊ पुढं काय काय करते बघू. दादा गेलं घालून बस का काढ 1 मिनिट झालं. टक्की पोराला नाही यायचं. हा गॅस उभा राहून जरा करा सुरू. चला